यदशे चरित्र केले नारायणे, यदशे चरित्र केले नारायणे, रंगता गोधने राखिता आहे। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा। हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा। देवादिदेवा जगत्रय देवा, देवादिदेवा जगत्रय देवा, देवादिदेवा जगत्रय देवा, देवादिदेवा जगत्रय देवा। परेशी केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी, परेशी केशवा विनंती माझी। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐसे देई प्रेम काही, ऐसे देई प्रेम काही काळा, ऐसे देई प्रेम काही काळा। देवादिदेवा जगत्रय जीवा, प्रेयसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा। मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विढलो। ढला 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 ढला। ये दशे चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे, रंगता गोधने राखित आहे। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा। बोलू नका रे, हे शाळेतले बोलू नका, शांत बसा, शांत बसा, बोलू नका। सुरू करायच्या टायमाला कशाला आणले, आधी तरी आणायचे, नंतर जेवाय तरी आणायचे, आणि विक्षेप करतात हे सगळे। शांत बसा, कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग, महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे। जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा तीन चरणाचा सरळपंथी बाळक्रीडा या प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्मेनं गोकुळामध्ये अवतार घेऊन गोकुळातलं जे चरित्र केलं ते नेमकं किती दशेमध्ये केलं, आणि देवाना अवतार नेमका कशासाठी धारण केला याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे। विठ्ठल अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार, श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत गोदड महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृ वर्ग, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावनक्षेत्र बेनवडी आणि या बेनवडी नावाच्या पवित्र गावामध्ये गेले 51 वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या 51 वर्षात आज सांगता समारोप म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा योगायोगानं गेल्याही वर्षी आणि याही वर्षी योगायोगानं माझ्या वाट्याला 50 वर्ष कोणी का करीना, पण 50च्या पुढं आपलं सुरू झाले। लक्षात आलं का नाही सांगा? तसे महाराज बी सगळे सरने आणलेले 40च्या पुढचेच होते, मी आपलं कमीतला वयातला सांगायलो। लक्ष द्यायला लागलंय का नाही? वयाचं सांगायलो, वयाचं कळायला लक्षात आलं का नाही? पवित्र भूमी असणाऱ्या आपल्या बेनवडीमध्ये
पवनसुत हनुमंतरायाच्या पवित्र दरबारात सेवेचा योग आहे. आपण सर्व भजनी मंडळ मोठ्या प्रेमानं उपस्थित आहात. वाजवणारे महाराज आमचे अतिशय जवळचे, गाणारी सगळी प्रेमातली मंडळी. माईक सिस्टीम बी म्हणजे कानातला मळ काढायसारखा आवाज आहे की बरोबर आहे की नाही. अतिशय सुंदर, सांगावांगीची काही गरज पडणार नाही. ते बारीकच पोरग आहे पण ऑपरेटिंग नंबर एक आहे त्याची. लक्षात आलं का नाही. कसं असते ऑपरेटिंगचं काम महत्त्वाचं असतं. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे. काला या सदराखालचा 3 चरणाचा, तसा द्रुपदासहित 4 चरणाचा. पण या अभंगाला बाळक्रीडेतले अभंग आहेत त्याला माझी वाणी हे द्रुपद लावलं जातं. सरळपंथी अभंग आहे आणि तुकोबर आहे. देवाना अवतार धारण का केला आणि चरित्र किती दशित केलं याचं चिंतन करतात सगळी मंडळी. आज आमची कदमांना सिद्ध टेकरून इकडून आवर्जून उपस्थित आहेत. मुरळे साहेब आलेत, सगळेजण मंडळी आहेत. काला शब्दाचे अनेक अर्थ आहेत. काला शब्दाचा शास्त्रीय अर्थ होतो मूळ कल संमेलने म्हणजे मिलन. मिलन शब्दाचा अर्थ करणारा काला शब्दाचा अर्थ मिलन होतो. मिलन म्हणजे काय बा? मिलन म्हणजे जीव परमात्मा दोन्ही ज्ञानोबराय म्हणतात बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भवनी विराजती. जीव आणि परमात्मा या दोन्हीचं ऐक्य विकू नको देऊ, या दोन्हीचं मिलन म्हणतात द्यायचं. त्याचं नाव काला. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. जीवानी देव म्हणजे हरी आणि हरीचं नाव. हरिनामाचा खिचडी काला, लक्ष द्या. प्रेमे मोहिला साधने, जीव आणि परमात्मा या दोन्हीचं ऐक्य होणं, या दोन्हीचं मिलन होणं, त्याचं नाव काला आहे. माझ्या लक्ष द्या, त्याचं नाव काय? काला. असे अनेक अर्थ करता येतील. काला नाम प्रसाद, प्रसादे सर्व दुःखानाम अनिरशोपजायते. भगवान बोलून गेले प्रसादे सर्व दुःखानाम किंवा प्रसादस्तु प्रसन्नता. तया श्री शंभूची प्रसन्नता. ज्ञानोबराय म्हणतात लाही जे केर उपमन्नुचिया अर्था, काय क्षीराब्दी दूध भाता देई जे चिन्हा. मागा दूध दे म्हणतलिया साठी, आघविया क्षीराब्दीची करुनिया वाटी. उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैसी. त्याचं नाव काला. आणि संतानुमते जो अर्थ केला त्याला सांतिक प्रयोग म्हणतात शास्त्रामध्ये. संतांनी जो प्रयोग केला त्याला काय म्हणतात? सांतिक प्रयोग. काय? काला नाम लीला. काला नाम सोमा लीला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, हे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. हा पालू ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. जे देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे. गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते चरित्र आपल्या तोंडानं काय करायचं? त्याचा हो काय करायचा? उच्चार करायचा. त्याचं नाव काला. आता चरित्र काय कमी दशित केलं का? दशा 2 आणि अवतार कार्याचे प्रकार 6. प्रकार किती? 6. पहिला अवतार अंश अवतार, दुसरा अंशांश, तिसरा कला, चौथा आवेश, 5वा पूर्ण, 6वा परिपूर्ण. विठ्ठल पहिला प्रकार आहे अंश. पहिला प्रकार कोणता डॉक्टर साहेब? अंश.
तुम्ही आम्ही सगळे देवाची कोण आहेत? ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातनः. भगवान गीतेत बोलून गेले ममय वंशो जीवलोके, म्हणजे जीवलोके ममय वंशो. जगात जेवढे बी जीव आहेत तेवढी देवाची कुणाची अंश आहेत? देवाची. कुणाची? सर देवाची अंश. म्हणजे आपण बी एक देवाचा अवताराचा एक प्रकारच आहे. लक्षात आलं का? अंश अवतार. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी. एक प्रकार. दुसरा अंश. अंशात पण अंशात आबा विशेष अंश. गावचा सरपंच अंशच की, पण गावात त्याला वेगळं स्थान आहे. बरोबर आहे का नाही? अंशातलाच थोडा विशेष अंश. तालुक्याचा आमदार अंशात पण अंशात विशेष अंश. जिल्ह्याचा खासदार अंशच आहे की, माणूसच आहे की, पण माणसात त्याला थोडं डिमांड आहे. अंश आहे जरा, अंशातच विशेष अंश आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अंशच आहे की काय? देवेंद्र फडणवीसला काय 4 हात आणि 4 पाय आहेत काय? 2च हात 2च पाय 2च नाक पुढे आहेत. काही बदलले का त्याच्यात? पण अंशात विशेष अंश आहे. वजन आहे. महाराष्ट्र त्याच्या ताब्यात आहे. अंशच आहे की. होय अण्णा, अंशात पण अंशात विशेष जरा. म्हणून साहेब अंशात पण विशेष अंश. ही देश कुणाच्या? देशाचा मालक. आवती मोदी ही नौकर आहे. नौकर सेवक आहे. तो प्रधान आहे. प्रधान म्हणजे काय? सेवक. प्रधान आहे ते एवढं काही नाही. प्रधान आहे पण जरा वेगळा प्रधान आहे. नाही तर शेवटी सेवकच आहे. देशाचा मालक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. लक्षात आलं का नाही? बाईच्या ताब्यात देश आहे. विढल विढल. आणि येडी माणसं म्हणतात आमची बायको मला बोलूच द्याय नाही गेली. अरे देश तिच्या ताब्यात आहे, कशी बोलू देईन सांगा? लक्षात आलं का नाही? देशाचा मालक राष्ट्रपती. अंश पण अंशामध्ये विशेष अंश. लक्षात आलं? पहिला प्रकार अंश, दुसरा अंश विशेष अंश, तिसरा कला. तिसरा कला. किती कला केल्या देवानं? देवाच्या तसल्या कलाच नाहीत सोमनाथ महाराज. लई कला केल्या देवानं, आगळ्या वेगळ्या कला. असल्या कला केल्या. देव डुक्कर झाला. देव कोण झाला? कोण झाला देव? डुक्कर. हे पोरं कोण झाला रे देव? डुक्कर झाला. डुक्कर कधी झाला माहिती का तुम्हाला? नाही माहित. कुठे गेलता तवा? शाळात गेलती. जाऊ द्या उगं. बरोबर आहे का नाही? शाळात कुठे गेलते पोरं? शाळेत गेलते. ज्या वेळेला वराह रूप धरिले गाडे आणि पृथ्वी धरिली दाडे, आणि पृथ्वी धरिली दाडे, आणि पृथ्वी धरिली दाडे. आणि पृथ्वी धरली दाडे, आणि पृथ्वी धरली दाडे, आणि पृथ्वी धरली दाडे. हिरण्याक्षानं ज्यावेळेला पृथ्वी पाण्यात बुडविली त्यावेळेला देवानं वराह रूप धारण केलं. डुकराचं. कशाचं? वराह रूप धरिले गाडे आणि पृथ्वी धरिली दाडे. दाडावर पृथ्वी धरली म्हणजे देव डुकर झाला. देव कोण झाला? डुकर झाला. कला. देव गाढव झाला. पालवी महाराजाला माहिती का? गाढव झाला. गाढव कोण झाला? देव गाढव. कधी? शिमग्याला का शिलांगणाला? कधी झाला? कधी नेमका? देव गाढव झाला. नाथ महाराज ज्यावेळेला पाण्याची कावड काशीहून घेऊन आले त्यावेळेला परीक्षा घेण्यासाठी देव कोण झाला? गाढव झाला. गाढव. महाराज कोण झाला? गाढव झाला. देव डुकर झाला. देव गाढव झाला. ह्या देवाच्या काय आहेत? कला. कला. एवढंच नाही, देव कुत्र झाला. देव कोण झाला? कोण झाला? कुत्र झाला. कुत्र कधी झाला माहिती का? नामदेव. शाब्बास. नामदेव राय ज्यावेळेला औंढ्याहून आले खरा गुरुचा बोध झालाय का बघण्यासाठी देव कोण झाला? कुत्र. गाढव झाला. डुकर झाला. कुत्र झाला. देवाने एक स्पेशल अवतार घेतला लुगड नावाचा. देव लुगड झाला. माहिती का तुम्हाला? शाब्बास. कौर में पंचाळे सभे माझी गांधीली. कौरव पंचाळे सभे माझी गांधीली. हे वस्त्र हरणे वस्त्रे कैसी धाली माऊली.
साळे सभे माझी गांधिली वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. स्वतः देव कोण झाला? वस्त्र झाला. सवेची लुगडी आपण झाला. ज्ञानोबराय म्हणतात स्वतः देव लुगड झाला. नेसाय वेळ लागतो का फेडाय? नेसायला आई नेसाय फेडायला लगेच फेडता येते. देवानं विचार केला ही नेसायला वस्त्र जर पुरवली तर नेसायला द्रौपदीला वेळ लागणार, फेडायला एका मिनिटात फेडायला दुसऱ्याच. मग काय करायचं? वस्त्र पुरवायचे नाही, आपणच वस्त्र व्हायचे. म्हणून सारी ती नारी थी, या नारी थी सारी थी शेवटपर्यंत कळालं नाही. साडीत द्रौपदी होती का द्रौपदीत साडी होती? मेळ लागला का? नाही. म्हणजे लुगड झाला देव. कोण झाला देव? लुगड. डुक्कर झाला, कुत्र झाला, गाढव झाला, लुगड झाला. देवाचे अनेक कला आहेत महाराज. तसल्या कलाच देवानं केल्या नाहीत. नंबर 1च्या कला केल्या देवानं. 2 3 झाले. अंश अंश अंश. तिसरा प्रकार कला. चौथा आवेश. चौथा आवेश. आवेश रागीट अवतार. माणसाला मिशा राहिल्या नाहीत. एक देवाचा अवतार होऊन गेला, त्याच्या कुराडीला मिशा होत्या असल्या लांब लांब. कुराडीला मिशा ठेवायला वजन लागत. कुणाचं बी काम नाही. बऱ्याच माणसाने सुपडा साफ केलाय. बायकोच बी आहे ना आता मिशा काय चेहात बुडवायच्या का? काय कामाचे आहेत मिशा? मिशा ठेवायला बी ताकद लागते. कुणाचं बी काम नाही मिशा ठेवून. कुराडीला मिशा होत्या. कुराडीला कुणाच्या? परशुरामाच्या. कुणाच्या? परशुरामाच्या कुराडीला मिशा होत्या. चला आवेश अवतार. रेणुकीची कथा प्रसिद्ध आहे. माईची सुद्धा मागं पुढं बघेल मुंडकं उडविल तर त्यानं कुणी? आवेश अवतार. रागीट अवतार. तसला अवतारच झाला नाही पुन्हा. असे अवतार आहेत काही. रागीट जमदाग्नी ही ती रागीट अवतार. म्हणजे चौथा प्रकार आहे. का कोणता प्रकार? किती झाले आता? 4. बघा मोजा. अंश 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 कला आणि आवेश. किती झाले? 4. मूळ किती? 6 झाले. किती राहिले? किती? पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार. दुर्जनाचा येणे करोनी संहार. दुर्जनाचा येणे करोनी संहार. दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. अवलंबून राहायसारखं नाही. तुमच्यावर लक्षात आलं का नाही? दुर्जनाचा येणे करोनी संहार. ते पहिले 4 आणि ही 2. कोणते? पूर्ण अवतार राम कृष्ण आणि कृष्ण. पण त्याच्यात गोंधळ आहे. राम पूर्ण आहे पण परिपूर्ण नाही. कृष्ण अवतार परिपूर्ण अवतार आहे. राम कसला आहे? पूर्ण आहे. पूर्ण आहे, काही अडचण नाही, पण परी लागलेला नाही. परी नावाचं एक उपसर्गाचं व्याकरण परिभाषेमध्ये. परी काय करणार? कुणाचं बी कमी किंवा अधिक दाखविण्याचं काम परीकडे. कुणाकडे? कुणाच्या बी कमजोऱ्या दाखवायच्या. त्याचे 3 शब्द व्याकरणात. पण, परी, परंतु, विढल. व्याकरण म्हणतंय पण, परी, परंतु. हे 3 शब्द आले की कमजोऱ्या काय आहेत? कमी अधिक दाखविते. बघा काय कीर्तन झालं राव साठे महाराजाचं. पण, परंतु, परी. परी म्हणलं की काहीतरी दुखायलेलं आहे. विढल बाकी सगळं मस्त झालं. पण म्हणलं की दुखत आहे का नाही? दुखत खुब्यात. बोला की दुखत आहे की. हे नवरी म्हणजे नवरी राव. गावात हिला जोडच नाही. पण 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 नाकात बसलेली. लक्षात यायला लागले का नाही? पण आलं की गोंधळ व्हायला लागलाय. म्हणजे ही 3 जणांचा धंदाच आहे. कुणाची बी कमी किंवा अधिक दाखवायचं. मी इथं परी लागलाय. रामाला परी लागलेला नाही. राम पूर्ण आहे पण कृष्ण परिपूर्ण आहे. रामासारखा कर्जबाजारी अवतार 24 अवतारात एक बी नाही झाला. दिसायला साजूकही कोण? राम. दिसायला काळा सावळा सुंदर चेहरा. ते बघणं, याचं खाली बघून चलणं, ही असली जेवढे बी असतात गाबुळे ही चालीचे लय असतात. लक्षात यायला लागले का माझं बोलणं? ही गबशी जी असतात गबशी ही राहून राहून डाव हाणतात. लक्षात यायला लागले का नाही? दिसायला वानवाळा गरीब असते ह्यांचा,
पण बारीक काड्या करायचा नाद असते ह्यांना. भावांतरीचा निराळा भावांतरीचा निराळा भावांतरीचा निराळा भावांतरीचा निराळा हा मैंदमुखीचा कवळा भावांतरीचा निराळा भावांतरीचा निराळा भावांतरीचा निराळा पंचमुखीचा कवळा भावांतरीचा निराळा भावांतरीचा निराळा भावांतरीचा निराळा अंतरीचा निराळा पंचमुखीचा कवळा आणि मधलं वेगळं असते भाव अंतरीचा निराळा. दिसायलाही दिसती नशी दिसणार माणसाला वाटणार गरीब आहे रे गरीब आहे जाऊ द्या जाऊ द्या. पण गरीब काय करणार इथं बसणार नाही स्वयंपाकापाशी बसणार हळूच भाजीत बोटवणं नाही रे मीठ कमी टाक मीठ थोडं चट भाजी नासून टाकणार बिघडून टाकणार मंडपात येऊन बसणार. कीर्तन ऐकाय सोडून देऊन इकडून तिकडं तोंड करणार त्या पोराक माईकवाल्याक. एखाद्या गायकवादिकाचा आवाज चांगला चालला असला बारीक डोळा हाणणार बिगडा बिगडी करणार निघून जाणार. ही नाद इथं हां जेवढी शिळपट आहे तेवढी चालीची जास्त आहेत. लक्ष द्यायला लागले का नाही. आणि आपण म्हणतो जाऊ द्या वानवाळा गरीब असते ह्यांचा. तसा रामाचा वानवाळा लय गरीब आहे कुणाला बी दया येणार पण लय कर्ज मरणाचं कर्ज रामाव. लक्ष द्यायला लागले का नाही. अहो मला सांगा ही रामाची पद्धत आहे का. एकतर संन्याशाला मध्ये घालून कुणाला लग्न प्रसंगात संन्याशाला मध्ये घालावा का घालू नये. हे घातलं कुणाला हे हनुमंताला. त्या ऐरावण महिरावणाची पत्नी काय काय नाव ती चंद्रसेना. त्या चंद्रसेनेला तिचा नवरात मरत नव्हता. ऐरावण महिरावण ती जी नवरा मरत नव्हता. रामानं हनुमंताला मध्ये येते हनुमंता जाऊन सांग त्या बाईला म्हणा ह्या नासक्या शरीराच्या कशाला नादी लागलीस रामाला तुझ्या संग लग्न करायला लावतो. बाई म्हणली ठीक आहे. हनुमंत गेले म्हणले रामाला लग्न करायला लावतो मरण सांग कशात आहे. मोकळ्या मनानं बाईनं मरण सांगितलं. संन्याशी मध्ये या फसविणार नाही हा. मोकळ्या मनानं डॉक्टर मरण सांगितलं की बाईनं. आणि सगळं झालं मेल्यावर रामानं सांगितलं जातीला म्हणा फक्त रामाचा अपमान होऊ देऊ नको. अपमान झाला की राम माघारी येतील. आणि मधल्यामध्ये भुंग्याला सांगितलं. भुंगेली आदेश दिला भुंगे भुंगे चंद्रसेनेने जो क्वाट सजवून ठेवलाय पलंग मधून कोरायचा वरून काही दिसू द्यायचं नाही पोकळ करून टाकायचं. बाईनं फुलं टाकले सजवीला राम लग्न करणार आहे. आणि क्वाटवर उजवा पाय हात दारच ठेवला की क्वाट मोडून गेला. माझा अपमान झाला मी माघारी चालू. ही पद्धत आहे रामाची. ही वागण्याची पद्धत आहे का सांगा. हा पद्धत आहे. असल्या लय पावत्या आहेत रामाच्या वाचून दाखवतो लक्ष द्या आता. हा ही पद्धत आहे का सांगा बरं. वागण्याची पद्धत आहे का हे नाही. लय असली कितीतरी रामाची कुटाने येतं. वनवासात राम आणि वनवासात राम असताना हे 16,100 ऋषी एका जंगलात बसलेले. किती 16,100 ऋषी जंगलात. कुणी 70 कुणी 80 कुणी 85च्या घरातली. आणि आपण जशी चर्चेला बसतो तशी बसली ग पाहणीत वैर. आता पुस्तक कसं बी भागलं पण आता जरा खाण्यापिण्याच्या अडचणी तर म्हातारपणाला बायकोचा आधार पाहिजे. दुसरा एक जण साहेबासारखा उठला मीडियम मधला म्हणला लाज वाटते का तुम्हाला. कोण लिकीचं वाटोळ करून घ्यायला लागलंय तुम्हाला देऊन. दाढी गळ्यात आली तुमच्या. आणि आत्ता बायकाचं म्हणायला लागलात का. तिसरा म्हणला उग चर्चाला काय अडचण नाही. चौथं एक ततंगड होता असं माझ्यासारखं. तिचं उठलं एकदा बोलू का म्हणला. म्हणले बोल काय आहे ती. एकदाच बोलत असतो म्हणला मी. पटलं तर हो म्हणा नाही तर सोडून द्या म्हणला विषय. अरे म्हणले बोल ना. हे वाटलं घ्या नाही तर ना काय घेऊ पण ऐका ना माझं. एकदा सांगायला लागलो. म्हणले काय आपल्याला बायको कोणी देणार. कोण लिकीचं वाटोळ करणार आहे का बोला की नाही. म्हणले मग राम वनवासात. आणि काल रेडिओ बातमी ऐकली मी. म्हणले काय त्या रामाच्या पायानं दगडाची बाई झाली म्हणून. हा ही खरं राव म्हणले आमच्या बी कानावर आलेलं आहे म्हणले ती अहिल्याचं. म्हणले हो एक काम करायचं
दगड उचलायची आणि दगड मोर्चा काढायचा. कसला मोर्चा? दगड मोर्चा. कुणावर? रामावर. दगड उचलायचे आणि रामाला जाऊन म्हणायचं आम्हाला ह्या दगडाच्या बायका करून द्या. किती सोपं आहे. कुणाच्या हातापाया पडायची गरज नाही, काय नाही काय नाही. हे म्हणले अरे ही ततांगडे पण भारी म्हणले, ह्याचं मंत्र भारी म्हणले, चला उचला. दगड उचला म्हणले. मग जशी बायको तसा दगड उचलायचा. ज्याला जसली बायको पाहिजे असेल तसला दगड. आता ही आता युट्यूबवाला आहे आमचा, ही युट्यूबवाला ह्यानं बाल उचलायची. दगड जसा जशी बायको तसा दगड उचलायचा. की बरोबर आहे का नाही? हा, जाड बायको पाहिजे टप्पू बाल कळती ना, अशी बाल उचलायची. अशी सोमासारख्या ना अशी चिप उचलायची. बरोबर आहे का नाही? उगं कसं तर उगं लय हवापेक्षा अंगापेक्षा मोंगा जास्त करून उगं कसं उगं ते बाकीची बी काम आहेत की. बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे ज्याला जसली बायको पाहिजे असेल तसला दगड उचलायचा. पालवे महाराजांनी मध्यम मिडियम पद्धतीने असं म्हणजे जसं वातावरण लागतंय तसं लक्ष द्यायला लागलंय का नाही? हा, दगड उचलले मोर्चा. कुणावर? रामावर मोर्चा. डायरेक्ट रामावर. तेच लक्ष्मणानं दगड घेऊन यायलेले बघितले की बाण लावला. जीवत मारतो म्हणला ही ऋषी मुनी. गरम डोक्याचं जीवत मारतो म्हणला. ही दगड आमच्या रामावर मोर्चा काढला म्हणला, हणायला आलेत म्हणला. रामानं असं खुनविलं. गबस म्हणले वेगळं प्रकरण आहे, तुला मेळ लागायचं नाही, तू गरम डोक्याचा आहेस. गबस म्हणले मी बघतो माझ्या पद्धतीने हँडल करतो. असं आहे का म्हणला. मग मी गबसतो म्हणला. हा लक्ष्मणाला गप केलं. रामप्रभूच्या समोर आले. वाक्य असं होतं, रामा आम्हाला दगडाच्या बायका करून द्या. दगडाच्या बायका करून द्या. जी रामाला बघितलं, जी गिअर निष्ठाला, सगळे गिअर रिवर्स मध्ये ड्रायव्हर होऊन बसले. रामा आम्हाला बायका करून घ्या. घ्या. रामानं सांगितलं ठीक आहे ठीक आहे, पण पुढच्या अवतारात. मग ती सगळे 16,100 ऋषी ते बायका झाल्या आणि ह्या मुख्य 8 नायिका अशा 16,108. लक्ष द्यायला लागलंय का नाही? रामानं पूर्ण केलं का नाही? असली लई कुटानेत रामाची. कमी कुटानेत का? वामन अवतारात एक पावती. वामन अवतारात देवबळीच्या दारात गेले. कुणाच्या? त्या बळीची बहीण मुलगी तिचं रत्नमाला. ती रत्नमाला त्या वामनाला बघितलं. बटुवेश बारकली करू बघितलं की फिदा झाली त्याच्यावर. सुंदर देखणं, प्रेम झालं तिचं निस्वार्थ. आता प्रेम आहे ती, कुणाचं कवा कुणावर होईल काही सांगता येते का नाही? प्रेम आहे ना ती, नजर आहे ती एक भाव नाही. लेकराव प्रेम झालं. बाई 25-30 वर्षाची पोरगी, प्रेम झालं. तिनं विचार केला प्रेम व्यक्त करायचे, पण आता बारक्या लेकरा लोक नाव उठवतील. गिअर चेंज केला. उचलायचं मुका घ्यायचा. काय करायचं? लोकाला संशय नाही. आणि सांगितलं त्याला, विचारलं ए बाळा मला तुला पाजायची इच्छा झाली. गिअर चेंज केला. प्रेमच व्यक्त करायचं पण वेगळ्या अंगानं. मला तुला स्तनपान करायचे. पेतो का? ही दुनियाचं खोडी. बरोबर. कवा पेतो? टाइम आल्यावर पेतो म्हणला. ती टाइम कृष्ण अवतारात आला. तीच रत्न मला पुतना झाली. मग देव तिला पियाला. कळायला लागले का माझं बोलणं? लक्षात बसायला लागलंय का नाही? असली लई कुटाने कुणाचे? रामाचे. पूर्ण आहे पण परी नाही. लक्षात आलं का नाही? हा, आणि म्हणून ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला आकाराशी. अविनाश आला आकाराशी. ऋण फेडावया अवतार अविनाश आला आकाराशी. अविनाश आला असली लय कुटाने होते. म्हणून ऋण फेडावया. जेवढं कर्ज होतं राम अवतारातलं, ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला आकाराशी. आणि मग देवाचा राम पूर्ण, पण कृष्ण मात्र परिपूर्ण. परिपूर्ण अवतार आहे, काही अडचण नाही. रामानं मला सांगा, कर्जतला माणूस एखादा बस स्टँडवर भेटला, एसटीत ओळख झाली तर माणूस त्याला दुसऱ्या बाजारी चहा पाजते का नाही पाहिजे? बोला गे पाजते. ह्या रामाची बायको हरपली. ह्या वाढणेरांनी जीवाचं रान करून बायको सापडून दिली का नाही दिली? बोला गे. ह्यानं साधा चहा पाजला का?
अरे हे ना झाडाचा पाला सोडता काही दिलं का? बोला, काय दिलं का? वानर आली? काहीच नाही. उलट सांगितलं यंदा नाही, पुढच्या वर्षी. आणि मग पुढच्या हे पूर्ण, पण ती कृष्ण परिपूर्ण. तेच राम पुन्हा कृष्ण झाला आणि सांगितलं आता काळजी करू नका. ती सगळे गोपाळ झाले. सांगितले काळजी करू नका. मागच्या अवतारात काहीच मिळालं नाही, यंदा पंगतच आपली. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघ्या माझ्या मागे मागे, अवघ्या माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, आज पोट भरी, आज देतो पोट भरी. हे अवघ्या माझ्या मागे मागे, अवघ्या माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी. पुरे म्हणालो तव आज देतो पोट भरी. मागच्या अवतारा जरा हेळसांड झालेली होय, मागच्या वर्षी जरा हेळसांड झालेली. यंदा काही टेन्शन नाही तसं. बरोबर, जेवणाबद्दल बोलायला, मी पैशाबद्दल नाही बोलायला, हे ध्यानात ठेवा. हां, मागच्या अवतारात कमी जास्त झालेलं काही अडचण नाही. आता काही टेन्शन, आता पंगतच आपली. याल तरी यारे लागे, आवग हे माझ्या मागे मागे. आता अडचण नाही. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तुवरी. म्हणून राम पूर्ण, कृष्ण अवतार परिपूर्ण. आणि परिपूर्ण अवतार असल्यामुळे त्या अवतारातलं वर्णन काल्याच्या कीर्तनात करणं हे यथा योग्य. बर, आता परिपूर्ण अवतारातलं वर्णन काल्यात करायचं, पण आज चरित्र काही कमी केलंय का? याच्या खोड्या किती सांगू, महीपत्र सिंधू वाटे. बाई तुझा लाडका काना, तुलाच गोड वाटे. खोड्या भरपूर आहे, चरित्र भरपूर आहे. मग काल्याच्या कीर्तनात नेमकं वर्णन कोणतं करायचं, त्याच्यासाठी बांध टाकून दिला. रांगता गुधने राखिता हे, रांगता गुधने राखिता हे. बोला पालवे सरकार, पहिलं चरण. राखिता गे यदस चरित्र नारायण. आवाज दिवा. यदस चरित्र नारायण. यदस चरित्र नारळी सप्त्यातला काला चालले वाटायला लागले की नाही. हे वेगळंच वातावरण. माणसं बी अर्ध्या बटाट्यावनी टका 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 बघायला लागले. हे दशे चरित्र. दशा म्हणजे अवस्था. दशा म्हणजे काय? अवस्था. ये दशे. कोणत्या दशे? केले नारायणे. कोणत्या दशे? पहिली दशा रांगता आणि दुसरी दशा गोधने म्हणजे म्हशी. गोधने म्हणजे हा हाय मोसम हाय टिकून गप्पून म्हशी निघालतं बरं का तिकडून. ते कसं काय ना वाचलं कम जमलं. बरोबर आहे की नाही सांगा. रांगत असताना जी काही चरित्र केलं. आणि गोधने म्हणजे
गाई सांभाळत असताना रांगताना काय केलं? रांगत रंगनी चोरी धावणी धरी गवळणी हा हा बांधिती चरणी नेती गरानी हे शोधे साजनी टाळ टाळास दही तुझ भक्ती कमाल मिळे नवल केले साजन कृष्ण परतुनी माते दावा कृष्ण परतुनी मागे दावा कृष्ण परतुनी मागे दावा कृष्ण रंगतरंगणी चोरी तोलोनी धावून धरी तिगवळणी बांधी चरण देती घराणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी कमाल मिळे नवल केले साजनी कृष्ण अळीवा अळीवा परतुनी माती दावा कृष्ण अळीवा अळीवा रांगत असताना देवानं अनेक चरित्र केलं त्याच्यात रांगत असताना चोरीतो काय चोरीतो लोणी आता लोणी चोरायला अडचण अशी लोणी चोरायला असा उल्लेख आहे भागवतात की देवाच्या घरी 9 लाख गायी होत्या किती लाख 9 ज्याच्या इथं बेर बारच आहे ती दुसऱ्याच्या इथं 90ला जाय आपलं हे नाही ज्याच्या इथं एवढ्या गायीत 9 लाख तो माणूस वाटीभर ताकासाठी दुसऱ्याच्या दारात जाईल का? बोला की आम्ही एखाद्या घरी गेलो तर दुधाचं घर असलं माणसं म्हणते महाराज दूध घ्या हो तुम्ही घ्या आम्हाला दुधाचा म्हणताना काय आलाय आला खाऊ दूध नको रोजच दूध आहे ती दुधाचं नको वाटतंय बाकी कशाचं बी जमन पण दुधाचं नगं वाटायला लक्ष द्यायला लागले का नाही कंटाळा आलेला असते की माणसाला मग आता ह्याच्या इथं 9 लाख गायी म्हणल्या आता ह्या दुधानं आंघोळ करा एवढं दूध होतं की होतं का नाही सांगा लोणी होतं की मग याला साबण म्हणून लोणी बी उळशीला असते तरी काही अडचण होती का एवढं लोणी होतं हे दुसऱ्याच्या दारात कशाला देईन नाही 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 लोणी निमित्त आलाय चित्त चोरीले नंदाच्या नंदने नंदाच्या नंदने चित्त चोरीले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वज तुका म्हणे येणे गरुड चहा सांगू एकदा फ्रेश होतील बाकी काय म्हणायला लोणी पण मृदू शबाई नवनीत चित्त चोरी येले नंदाच्या नंदने गवळणीचं काय चोरलं देवानं चित्त चोरलं हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैशी म्हणजे चित्त चोरलं आणि हे बघा चोरी जमली तर ह्याची जमाव नाही तर मग चोरी शहाण्यानं करू नये कळायला लागलंय का नाही चित्त चोरता यावा चित्त चोरणं मध्ये माणसं आपल्यासारखी करता आली पाहिजे लक्ष द्यायला लागले का नाही आता बघ माणसं नुसते अर्ध्या बाट्या ठेवणे टका माझ्याकडे बघायला लागलेत का नाही बघायला लागले सांग चित्त चोरता आलं पाहिजे माणसाला एखादा माणूस आपला सकारता आला पाहिजे आणि ह्याच्या काही लिला कला होती ह्याच्या कुणाकडं कृष्णा लय कला दुश्मन बी बघायला आला तरी भुलून जायचं असली कला होती ह्याच्याकडे हा काही माणसं अशी असतील महाराज त्यांचा स्वभाव त्यांचं दिसणं त्यांचं राहणीमान अशी असतील काही माणसं तिकडून किती बी राग ह्याची तर कळायला लागले का माझं बोलणं ह्याच्यात तर बघतोच आता ह्याची दाखवितोच ह्याला कसं येते तिथं गेलंय की हे बाहेर या ती बाहेर आला अण्णा काय काय ना उगालतो हे असला असतंय काही माणसाचा वानवाळाचा असा असतंय लक्ष द्यायला लागलंय का अरे सोमासारखी माणसं राग बी आला तरी माणसाला काही वाटतंय का बोलावं सांगा हा चला आता एक दिवस दांडी बी हाणली तरी काही पाकिट कमी कराय परवडतंय का आपल्याला माणसाचा वानवाळा चांगला आहे जाऊ दे आपलं कमी जास्त ए गरीब आहे विठ्ठल माणसं तशी असतेत ना
बका आता हे बका जा आळंदीला गेलतो लक्षात यायला लागलं का माझं बोल सहज काय माणूस म्हणते मी लईच दाहून गेलतास त्याच्यावर तू आणि कमन त्याचाच चहा पिऊन माघारी आला काय गरीब आहे ती पाया पडायला लागलं जाऊ द्या म्हणलं उगा कुठं ना आधी लागा ही असली कला होती ह्याच्याकडं कुणाकडं कृष्णाकडं माणूस त्याला बघायला जरी आलं ना मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे कृष्णा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे कृष्णा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले माणूस बघायला म्हणून गेला मोराचा पकन काळ सावळं देखणं हित काळ काजळाचा टिकला हित काजळ कुरळे कुरळे केस रागानं बी माणूस त्याच्याकडे गेला तरी पाहिली या वेदाला पैसे जीवी झाडोनी पैसे जीवी झाडोनी पैसे जीवी झाडोनी पैसे देवे पैसे देवे पैसे पाहिल्या वेद लावी भविष्य जीवी जडोनी बघितलं की मनात बसायचं त्याच्यावर जीव जडून जायचा काय व्हायचं त्याच्यावर जीव जडायचा माणसं त्याच्यावर मरून जायचे जुनी भाषा मरायची त्याच्यावर बोलण्यासाठी गवळणी तरसायच्या त्याला असलं देखणं होतं काळ सावळच होतं मग खट्याळ होतं बघायला बी गेल्या गवळणी तरी म्हणायच्या माय कुणाच गे सावळा शाबास भैरवी भैरवी लक्षात आलं का नाही एवढ्या मात्र पाठ आहे सगळ्याच्या हा हे बाळ कोणाचे सावळ्या वानाचे कुणाचे गे हे काळा सावळा हा बाळ कुणाचं ग बाई अग बाळ कुणाचा बाळ कुणाचा बाळ कुणाचा ग बाई बाळ कुणाचा बाळ कुणाचा बाळ कुणाचा ग बाई काळा सावळा हा बाळ कुणाचा ग बाई अग कुणाचे गे लय देखणं माणसाचा राग निघून जायचा असलं देखणं होत लक्षात यायला लागलंय का नाही हा आणि हे चोऱ्या करायला लागलं काय करायला लागलं चोऱ्या कशाच्या लोणी रूपक आहे चित्ताची चोरी करायचं जायचं मध्ये आणि तिथं गेला अण्णा की सासवा गेल्या असत्यात भागवताला रामायणाला दुपारा घुसायचा आहे सुना घरी काय मोहिनी होती त्याच्याकडे की बघायचा हा बरं आहे का हो हो आणि त्या सुना हातानं दही दूध काढून द्यायच्या खा खा बरं खोडील एवढं होतं जाताना खरकटे हात त्यांच्या तोंडाला पुसायचं सासू आल्याबरोबर तर आज कळलं मला नंदाचं उग बदनाम आहे म्हणून कळायला लागले का त्याला बदनाम केलंय आणि चोरट्या तुम्ही इथं नाही हे ना चलत चलत हात पुसल्याला कुठं मेळ लागतोय कुणाला लक्षात यायला लागलंय का नाही असलं खोडील होत लय खोडील महाराज आणि काय करायचं भुलून टाकायचं ना भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे
भुलविले 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 वेणुनादे. फुलून टाकायचं माणसाने. बघितलं की माणसाला बघतच राहावा. काही माणसं असतील महाराज बघतच राहावं वाटतं त्याच्याकडे. कळायला लागले का नाही? बघतच राहावं वाटतं. नजर खाली पाडू वाटत नाही. अशी लेकर असतील काही काही गोंडस असतील का नाही सांगा. तर माझ्यासारखी दिसायला जरा बरे असले काय माणसाला बघा वाटतंय ना. वाटतंय का नाही सांगा. हा चला हा आता कसं माझी भाषा सगळ्यापेक्षा निराळी भाषा पडते. बरोबर आहे का नाही? आमची भाषा अशी ऐकत राहावं वाटते माणसाला. म्हणजे शब्द चेंज आहेत सगळे. आहेत का नाही सांगा बरं. वेगळे शब्द आहेत. आता बघा लक्ष द्या. मग हे चोऱ्या करायचं घराने यशोदेच्या घरी. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का गोकुळी राहावे का जावे 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 राहावे का जावे राहावे का. अगं यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अगं आम्ही गोकुळात राहावं का जावं बाई. अग परवा आला आमुच्या घरा दारी निजला होता म्हातारा. काय केलं घेऊन ताकाचा डेरा होडीला सैरा त्यावरी. काय सांगाव तिच्या खोड्या. अग दुसरी आली धावून याने ग बाई काय केली करणी. काय ग पत्तीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधून गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा ताना. यशोदे अगं नवऱ्याच्या दाढीची माझ्या येणीची गाठ आणली. अगं काय सांगावं यशोदे गाठ कुणाला. अगं ब्राह्मणानं बांधलेली गाठ 7 पिढ्या 7 जन्म सुटत नाही. ते बामणाच्या बापानं बांधलेली गाठ ही असती का यशोदे. अगं काय सांगाव. तिसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. काय ग सांगायसारखं नाही ग सांगायसारखं नाही. नान्न मोडायसारखं गोष्ट आहे. नान्न मोडायसारखी. काय ग गपचिप खाऊन निघून जावा का नाही. सासू तिथंच सासरा तिथंच. चलत चलत मुका घेतला माझा हे ना. मुखाशी मुख चुंबन घेत. बरं तेवढ्यावर तरी का बसाव का नाही. गळ्यात हात घालायला लागलाय. गळ्यामध्ये हात घालीत हे बाई आम्हाशी पाहवे ना. त्यामुळे यशोदे आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना नाशिएल्या अमुचा सुना नाशिएल्या अमुचा सुना. आवरी आवरी आपला गाणा आवरी आवरी आपला गाणा नाशिएल्या अमुचा सुना नाशिएल्या अमुचा सुना. अजून कदाच नाही तुझ्या मना अजून कदाच नाही तुझ्या मना. तुझी तुलाच गोड वाटे काना काना तुझी तुलाच गोड वाटे काना काना नाशिएल्या अमुचा सुना नाशिएल्या अमुचा सुना नाशिएल्या अमुचा सुना नाशिएल्या अमुचा सुना अमुचा अमुचा. कसं वाटायला लागले होय. कसं वाटायले. बरं वाटायले डॉक्टर. कसं वाटायले. चांगलं वाटायले का बरं वाटायले. चांगलं वाटायला लागलंय. हा नाहीतरी आवरी आवरी आपुला कान्हा नाशिएल्या अमुच्या सुना. आमच्या सुना नासून टाकल्या. मी पुन्हा पुन्हा बोलणार नाही. उभ्या कानाची होती कारवान बाई होती. कारवान कळती ना. कारवान म्हणजे गावरान खोंड कसं असते तसलं. उभ्या कानाची ततांगडी बाई होती. कंपनीतूनच रिवर्स गिअर आला नव्हता. नवऱ्याला 3दा हाणायची दिवसात.
असली ततांगडी होती. आल्या आल्या सुरू केलं एका भाषेत सांगायला. लाडका जरी बांधी गळा नको सोडू तू मोकळा. लय लाडकं गळ्यात बांधून घ्यायचं, माझ्यापाशी तसलं जमत नसतं. आणि एक शब्द गप्पून गेला. अजून का लाज नाही तुझ्या मना. तुला लाज वाटत नाही का? बाई राजाची आहे. बायको कुणाची? राजाची, राणी यशोदा. आणि तिची मान एखाद्या व्यवहार केल्या करा हे तुला लाज वाटते का म्हणलं तरी माणसाला सहन होतंय का? राजाच्या राणीला सहन होत होतं का? तिने सांगितलं हे तोंड सांभाळून बोल. माझ्याबद्दल लाजाचं बोलायला लागलीस? हा तुझा लेकरू आवर. पळतच गेली की कृष्णाच्या हाताला. हे कृष्णा इकडे, तुझ्यामुळं गावातल्या बाया माझी लाज काढायला लागल्यात. हे न ग बसाव का नाही? हे म्हणलं हे आई सोडून दे, दुसऱ्याची लाज काढणारी बिनलाजी असती. आता काय करावा? आधीच तर भडका झाल्या आणि पुन्हा हे न राखील वतलं की हो. बरोबर आहे का नाही? अगं दुसऱ्याची लाज काढते बिनलाजी असती. जी बाई आधीच तर बाई उभ्या कानाची. मी बिनलाजी कान दाखविते तुला दाखवी. तनतनच करायला लागली बाई, तनतनच करायला लागली. मी का बिनलाजी कान, मी अशी कान, मी तशी कान. मला नाही इथं राहायचं, मोठ्या चाला गाडान गरीबात झोपडं मोडान. मला नाही तुमच्या गावात राहायचं. सरपंच झालात म्हणून काय झालं? काय माणसाची घरं मोडतात का? निघाले मी घरी जाणं. ती नवरा आपलं गायली वैरण पाणी करीत होता. उरका चला, हे आपलं वचनानं मोडी बोलिले ते होतलं आपलं. हो 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 आपलं एकदा दोनदा म्हणून बघितला ग ना ग तस करू नको. लेकरा बाळाची कुठं नादी लागतीस काही नसते. नाही मला इथं राहायचं. आणि त्याला माझ्या बापाची टपरी टाकून देते. असे लई माणसं बायाने घुलवून नेलेत. काय सांगावं तुम्हाला? लक्ष द्यायला लागलंय का नाही? दुनियाचा कामाचा कटाळा इथं भलती घुलवून नेलेत तिकडं काही जण. आणि बिचारे कमन राहते दोनच गोष्टीवर राहतात बिचारेले. काही नाही तिथं. भाऊजी आणि दाजी आयुष्यभर राहायला लागलेत बिचारे. लक्ष द्यायला लागलंय का नाही? भाऊजी आणि दाजी आयुष्यभर लुंगी लावून तिथंच हिंडायलेले आहेतच. कळायला लागलंय का बोलणं माझं? बघा इकडे लक्ष द्या, बोलू नका. बघा इकडे लक्ष द्या माझ्या, म्हणजे लक्षात येऊन जाईल. आता बघा इकडं, आता लक्ष द्या. लाज वाटते का म्हणल्यावर हिला वाईट वाटलं की माझी लाज काढते का म्हणली. हा मी बिनलाजी का? हो बिनलाजी. मला इथं राहायचं. जियानं तीच बैलगाडी झुपणं. तेव्हा बैलगाडी झुपणं तीच गाडीत पसारा. गोकुळाच्या बाहेर गाडी गावाच्या शिवाच्या बाहेर डॉक्टरच्या घरा पोचतो. जाऊस तर ह्याला बातमी लागली. कुणाला? कृष्णाला. म्हणला असं गाव एक माणूस बाहेर जाता कामा नाही गावाच्या. बाईला जी तहान लागली म्हणताना बाई म्हणली मालक जीव घ्यायला हरकत नाही, पाणी पाहिजे. पोटाला पोटभर खायचं असलं तर पाणी आणावं लागतंय. ततांगडं होतं, गरीब होतं. साईडला गाडी उभा केली, तांब्या घेतला आणि हिर बघितली. हिरवळ कुठं दिसतंय म्हणून हिरीकडे गेला बा. ते आता पहिल्यावर का सदरी ते हे काय कडे का काय होते का काय असं खाली उतरायचं. देवळीच्या पायऱ्या खाली उतरलं की शांत पाण्यात त्याला तीच दिसलं. माझ्यासारखं दिसायला म्हणलं. तर पाण्याचा तांब्या भरला आहे ना. हात पाय धुतले. जुनी पद्धत, उपरणं वलं करणं. उन्हाळ्याचे दिवस तोंडावून पाणी टाकणं, असं इकडं तिकडं करणं. तहर तर देवानं होबीच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. पाण्याच्या तांब्यान तशीच दाढीन दापा टाकीतच देव. दुनियाचा नाटकी. बायको म्हणली माय पप्पाच बाप काय झालं? तुझं कुकू चांगलं होतं म्हणून वाचलो म्हणलं, नाही तर परिस्थिती वाचायसारखी नव्हती. काय झालं? हिरीत भूतया. हिरीत का हाय? माझ्यासारखंच दिसतंय. आता आलो म्हणत होतं, महाग खाऊ का म्हणत होतं. कमन बी हातात म्हणले मी आहे. येऊ द्यावर चेपलानं तोंड हाणते. हा जमतंय म्हणला. आता कळायला लागलंय का नाही माझं बोलणं? आता जमलं म्हणला. गाडी चालू. हे आपलं गरीब शिरपट आपलं वरी आलं. पाणी बिणी गाडी तीच देवाना म्हणाय तुला म्हणलं होतं नाही. त्या हिरीतलंय बघ, हिरीतलं. लक्ष द्यायला लागलंय का नाही? मग ह्याला मिळणार म्हणला. असलंच पाण्यात बी दिसत होतं म्हणला. तिचंय का काय हिरीतलं? आणि वरच्यानं एकच म्हणा वरच्यानं माझ्या गप मला माहिती तू हिरीतलायस म्हणून. आता हे बघा हे ना एकच विचार केला. गाडीचं काय का व्हाय ना, गाडी जाय ना का म्हणलं. पण
आई बाकरीची पंचायत बायको चालली ना. आता कसलं बी दुनियाचं शिळपट असलं जन्मजात त्याला मिशी फुटलेलं नाही असलं बी असलं तरी बायको पळा गेली म्हणल्यावर मागं पळण का नाही सांगा. हा कसं तरी 2 डांगात गाडी गाठ न तीस त्याला हाताला मुहडणं खाली. अरे म्हणला बायकोनं एकच सांगितलं ए शानपणा करून चेपला तोंड हानीन. ते मला शाबास महेश बायकून मला हानीन म्हणते म्हणला. आताच्या आता पार्टी बदललीस म्हणला तू. हा ते आमचे इंगळे महाराज सांगायचे पार्टी बदली देत म्हणले. एक जणाचं लव्ह मॅरेज आणि कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्याच्या नंतर लग्न होतं. मला बोलविलं. मी म्हणलं माझं काही जाणं झालं नाही. दुसऱ्या दिवशी गेलो मी. दुसऱ्या दिवशी हार बुक्का अशा डोक्याला हात लावून बसला होता. मी म्हणला अरे मी गिफ्ट आणलंय लग्न वहिनी कुठे कशाची वहिनी कशा काय म्हणला. कोर्टात गेलो लग्न मोडलं. म्हणलं काय झालं काय झालं म्हणला. तिथं गेले बायकोनं त्या पुरीनं मला विचारलं होणाऱ्या बायकोनं की बँकेत तुमच्या नावानं किती पैसे. मी म्हणलं माझ्या नावानं रुपया नाही. मग माझ्या चुलत्याच्या नावानं 2 कोटी रुपये आहेत आणि त्याला लिकरू बाळ नाही ते आपलेच आहेत. म्हणलं मग चुलत्या संगत लग्न करून गेली म्हणला. काय सांगावं तुम्हाला. इंगळे महाराज आमच्या जिल्ह्याचं वैभव होते. मोडाळे साहेबाचा आणि इंगळे महाराजाचा अति जिव्हाळा होता. लक्षात आलं की नाही. गेले महाराज फक्त मी तेवढ्या आठवणी जीवन ठेवल्यात महाराज. कुणी नाव काढीत नाही. काय सांगावं तुम्हाला. हे इंगळे महाराज होऊन गेले. तसे दृष्टांत तसे होते की कुणाच्या अंतकरणाला लागणार नाहीत अशी दृष्टांत होते की नाही सांगा. मोडाळे साहेबाचे डोळे भरून येतात नुसतं नाव जरी काढलं तरी विढवलं कुठून आलता आपलं. हा चपला नाही शबाच म्हणला. खाली वडणं तिचं भांडणं सुरू दोघाची भांडणं सुरू. तवर तर देवानं 3रं रूप धारण केलं. तीच गाडी चालू. ही दोघं म्हणले दोघाच्या भांडणात 3ऱ्याचा लाभ. गाडी गेली. बरं 3ऱ्यानं जी गाडी दामटिली म्हणतात पळविली. नित्यानंदाच्या दारातच उभा केली बाकी उभाच केली नाही कुठं. तवर तर ही बारक होऊन तिथं यशोदेच्या मांडी हो कळायला लागलंय का. हा आता बघा मी नंदानं बिचाऱ्यानं ओळखीलं म्हणला. हा काय बाई पळतच गेली. मालक काही बी करा माझाच मला ओळखून द्या. तिघ सारखीच आहेत. नंदानं ओळखीलं. आता शेवटी कृष्ण देव जरी असला तरी हे देवाचा बाप आहे की होय. असा इथून त्या पिशेत का खड्डा खाणला. म्हणले इथून पलीकडे गावाच्या बाहेर जी उडी हानी त्याची गाडीन बायको ज्याची ओरिजिनल गाडीन बायको होती ती कमरातूनच गेली. झाला संसार म्हणला. लेकरं जाळं झाले सगळं झालं म्हणला. आता कुठे बी मधुकरी मागून खाऊ म्हणला. आपली बायकोच नाही म्हणला. कंबर मोडून घेण्यापेक्षा बायको गेलेली परवडली म्हणला. कुठं नादी लागत बसावा नाही म्हणला. आपली नाहीच म्हणला. उगा ह्या दोघांनी पटकन उड्या हाणल्या. होय ह्या दोघांनी पटकन उड्या हाणल्या. नंदानं ओळखीला गाडी ह्याची दिसायला लागली गरीबाची. पण बाईला मेळ लागा ना. तिघ सारखीच. आपला कोणता गप्पुनी हात धरावून रॉंग नंबर लिहिल्या. येशोदेकडे गेली. आत्या चुकलं. आत्या म्हणजे सासूला आत्या म्हणण्याची पद्धत जुनी. आत्या चुकलं म्हणली का माझाच मला ओळखून द्या. तिथंच कृष्ण होता. म्हणला तुला म्हणलो होतो जी दुसऱ्याची लाज काढती ती बिनलाजी असती. हाय का नवऱ्याचा पत्ता बिनलाजीला. याच्या खोड्या किती सांगू मही पत्र सिंधू आटे. बाई तुझा लाडका कान्हा आणि तुझी तुलाच गोड. आमच्या भागात काल्याचा प्रसिद्ध महाराज आहे मी. हे लक्षात ठेवा. माझ्यासारखा काला कुणी करणार नाही. आमच्या गुरुजींची कृपा. विठ्ठल काल्याला कसे खिलाडी महाराज लागतो. लक्षात आलं का नाही. आणि भगवान परमात्मा चरित्र करायला लागले. आणि अशा पद्धतीनं कृष्णानं लोणी चोरलं. गाई घेऊन रानात गेले. तू रानातून जाऊन आम्ही चहा घेऊन येतो. तोवर असला महाराज काल्याला जमत नाही. आमच्याकडे उखळीकर आणि मी आमच्याकडे प्रसिद्ध केशव महाराज उखळीकर. लक्षात आलं की नाही. जेवढे बी मोठे सप्ते जगात महाराष्ट्रात होते त्या सगळ्या मोठ्या कार्यक्रमात काल्याचं कीर्तन आवर्जून उखळीकरांचं असते. लक्षात आलं का नाही. हां आता माझं थोडं वय कमी पडतंय नाही तर लक्षात आलं का नाही. हां तरी बी बऱ्यापैकी कीर्तन आमच्या भागात काल्याचे माझेच असतील. मुद्दा एवढाच आहे. अनेक खोड्या ह्याचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे महाराज. काय सांगा. ही गवळण म्हणली कृष्णा आपल्या घरी येऊन बघ मग दाखविते तुला. सांगू का 1-2 अजून. आपल्या घरी येऊन बघ मग दाखविते तुला. कृष्णानं पेंद्याला सांगितले पेंद्या हिचा घर नंबर टिपून घे. ह्याला घर नंबर माहीत नसेल का.
जग ज्यानं निर्माण केलं त्याला घर नंबर माहीत नसेल का ना, पण लीला लीला करायच्यात ना, माणसासारखं राहायचंय ना. तिचं दुपारी 12 वाजता तर नाचत नाचतच देव तिच्या घरी. छुमछा ना 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 छुमछा ना 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 छुमछा नाच्या नाच्या ना. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. अपास नाचत नाचतच देव. सगळे झोपलेले, लक्ष द्यायला लागले का? सगळे झोपलेले आणि देव मध्ये घुसला. दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं. पेंद्या म्हणला देवा जमलं का म्हणलं, चला बाहेर. तुम्ही बाहेर व्हा, मी म्हातारीला उठवून येतो. पोरं बाहेर लावले, गप्पून गेला. आजी बारक, ए आजी, गप्पून जागे. माय कृष्णा कवा आलास? सगळं झालं म्हणला, उरकलं म्हणलं, आमचं बडीशेप खाऊन निघालोय म्हणला आता मी. माय मी आता तुझ्या माईला म्हणले होते पकडून दाखविन, धरून दाखविन, बांधून दाखविन. सगळं वाटोळ केलंस का? काही ठुल नाही म्हणला, पोरमध्ये घुसले होते म्हणला. असं माय मी आता शब्द दिलता, माय कृष्णा लई इज्जत जाईन माझी. धर म्हणला, मग बांध. नाही मी म्हणली होती चोर सापडणे. आता खरंच सांगा, ही चोर सापडणार आहे का? आईसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी. आणि ही सापडत असतो का? पण महाराज भावा भुलला से खरा, कापतसे थरथरा. बांध म्हणला, बांध. प्रेम दिलं, जीव लावला, भावना ठेवली की देव असा अनायाशी हातात येणार. नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. बांध म्हणला, धर धर बांध. मग आता बाईनं गपचीप आपलं साजरं करावं का नाही? साजरं करावं का नाही गपचीप? हा आपल्याला काही सापडला नाही, हा अनायाशी हातात आलाय, बरोबर आहे का नाही? आता गपचीप निहून यशोद्याला दाखवावं का नाही? बाईला जोर आला, हाताला धरण्यान गावात तिला वजन टाकायचं. पकडला का नाही चोर? धरला का नाही चोर? आरडायला लागली गावात. लोकाला कुणाला सापडला नाही. म्या धरला, शहाणपणा करायला आणि चोऱ्या करायला, आणि त्याची माय म्हणत होती पकडून दाखवा. धरला का नाही? कृष्णानं मागून हळूच टच केलं. जरा हिशेबानं, जरा हिशेबानं. मी होऊन हातात आलेलोय, जरा हिशेबानं. इज्जत राखायची असली तर जरा हिशेबानं. गाव बघायला लागलेलं म्हणले, बाईला दम निघतय का? हे गप चाल. आता म्हणलं हे अवघड धंदा झाला की, मी होऊनच आलोय आणि ही बाई आकार आणायला. बर म्हातारे वड पण हात बदलू दे. काय बदलू दे? हात बदलू दे. बाई तिच्या त्वऱ्यात हात बदलाय म्हणून जी हात स्वतःचा काढून घेतला आणि गोंद्याचा दिला. तिचं पोरग गोंद्याचा हात दिला आणि पोरालाच वाढायची. पकडला का नाही चोर? दाखविला का नाही हिसका? कसे बघितलं का नाही? लई अड्या माणसं म्हणाय हिची एक गुलूब गेलेलं, हिचं शाट झाली म्हातारी. स्वतःच लिकरू घेऊन चालली, म्हणायला लागली की पकडला का नाही चोरण, पकडला का नाही चोरण. तिथं गेली, यशोदे चल बाहेर ये, चल बाहेर ये. पकडून आणा, पकडून आणा. बघ ती वारकर तिथं दारातच बसलेलं होतं. कृष्ण हे काय म्हणलं माहिती? मम्मी मला न्यायचं काय आलंय बाहेर बघायला. हो का, हे चोर ती चोरण पुन्हा शिरजोर, मला बाहेर काय आलंय बघायला घेऊन जा ना. यशोदे म्हटलं लिकरू या. कडेवर घेतलं. पकडला का नाही? चोर चोर चोर. माय म्हणली तिथं या. माय म्हणली गोंद्या कवा आला? अगं सकाळपासून आरडायलोय म्हणला सोड सोड, तुला काही कळानाच गेलं या. आणि त्यानं तिकडून हळू डोळा हाणलाय कृष्णानं म्हातारीला. कसं वाटायला लागलंय? गप बारीक तोंड केलं. महागारी निघाय. गोंद्या कवा आलास? सकाळपासून आरडायलोय म्हणून म्हातारीला. महाग बघितलं, कृष्ण दिसला. माय कृष्ण लगेच वह्या चल. पुन्हा वळून बघितलं की आणि गोंद्या कुठं गेला? गोंद्या पित्र जेवा गेलाय म्हणला. मी मगापासून तुला मीच आहे की. माय म्हणली मग गोंद्या दिसला ना, आता कृष्ण दिसायला लागला. पुन्हा घरा यशोद्या बाहेर. पुन्हा कृष्ण दार.
आणि गोंड्या कृष्ण कुठे पित्र जेव्हा गे आता काय करावा गोंड्या म्हणायला कृष्ण जेव्हा गेला कृष्ण म्हणायला गोंड्या जेव्हा गेला हळूच कानात सांगितलं जरा हिशेबानं आता जर माघारी आणलंस आता पोराचा नाही नवऱ्याचा हात देणार हिशेबानं राहा लक्षात यायला लागलंय का नाही अनेक खोड्या त्याच्या किती वर्णन करावं तेवढ्या त्याच्या खोड्या कमीच आहेत महाराज शेवटी यशोदा मातेच्या कानावर घरानं आलं आणि यशोदा मातेनं सांगितलं कृष्णा खोड्या दे टाकून यशोदे नैनी आले पाणी आता मला हे बघा एक मत असते आमच्याकडे मन आहे गावापुढं राव काय करू शकत नाही हे सगळं गाव म्हणायलंय कृष्ण खोड्या करायलाय आणि एकटी यशोदा म्हणायलेली नाही 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 जमते का यशोदेने विचार केला कुठं तरी पाणी मुरायला लागले रस लक्षात यायला नाही तिची यशोदेनं हाताला धरलं ना हात जोडले डोळ्यातून खळकन पाणी कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळ्या घरी बाबाच्या उठला आता दयाचे खाऊ नको गवळ्या घरी बाबाच्या उठला माठ दयाचे फोडू नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे शब्बास मागच्या जन्मात भजन होतं का काय काय माहिती हा बरोबर आहे 500 साठी गाडी महागारी आणली असेल हे ना बहुतेक असं दिसायला लागलाय अंदाज कृष्णा तुला मी ताकीद करते लक्ष दे जाऊ दे काय नाही करत राहू दे राहू दे घरी कुणाच्या जाऊ नको रे गवळ्या घरी बोबाट उठला माट तयाचे फोडून नको रे कृष्णा मी तुझ्या पाया पडते खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा ए घोड्या नको करू माझे बाबा जुन्यातलं वाजविण्यात घोड्या नको करू माझे बाबा 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 बाबा घोड्या नको करू माझे बाबा बाबा घोड्या नको करू माझे बाबा घोड्या नको करू माझे बाबा घोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या करू नको मी तुझ्या पाया पडते यशोदेला कृष्णानं सांगितलं आई काय म्हणणं तुझं काय काही नाही रे गावातले लोकांच्या घरी बोबा तुटलाय खोड्या करायला लागला चोऱ्या करायला लागलास म्हणून कानं वया लागले आई तुझ्या डोळ्यात पाणी मला बघू वाटत नाही काय म्हणणं तुझं हे पण करायचं का हे सोंग सारीले या रूपे आनंदे हे सोंग सारीले या रूपे आनंदे हो सारीले या रूपे आनंदे हे सोंग सारीले या रूपे आनंदे पुढे ही बहुता पुढे ही
तुझं म्हणणं काय, माझं म्हणणं एक. जाऊ द्या बाहेर जाऊ द्या. माझं म्हणणं एकच आहे. हा काय, हे सोंग सारिले या रूपे अनंते. लक्ष द्या, अनंतानं ते सोंग सारलं, ते शेवटी काय होतं, सोंग होतं. ह्या बाग, आता जर काही खोड्या केल्यास तर उखळाला बांधीन तुला रे नंदला. आता खोड्या करायच्या नाही, आता नीट बाहेर चालायचं. हो आई काही नाही तुझ्या म्हणण्यावर. मग ह्याच्यातून एक लक्षात येत आहे की ही देवाचं जी चरित्र होतं आहे हे सगळं सोंग होतं. हे काय होतं, सगळं सोंग, ओरिजिनल नव्हतं. देवानं बी विचार केला, एक ना एक दिवस सोंग उघडं पडत असते. सोंग काय होत असते, उघडं पडत असते. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा, ओरिजिनल ती ओरिजिनल आणि सोंग ती सोंग असते. सोंग कधी करायचं नाही, जसं आपलं आहे तसं चालू द्यायचं. लोकाला आवडू नाही आवडू, पटू न पटू, सोंग करायचं नाही. सोंग केले उघडं पडतं. देवानं विचार केला, सोंग उघडं पडण्यापेक्षा ही बाजूला केले बरं. हे सोंग सारिले, चोऱ्या करण्याचं, या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. पुढेही बहुत, पावसा पाण्यामुळं करणे आहे. हे करणे आहे नाही, काय करणे आहे आबा, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. 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 हो आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. हो आहे तुका म्हणे आहे आपणे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ढोपार खुमाई, ढोपार खुमाई, ढोपार जय 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 ढोपार खुमाई, ढोपार खुमाई, ढोपार खुमाई, ढोपार कुमार, ढोपार खुमाई, ढोपार कुमार, ढोपार खुमाई, ढोपार कुमार, ढोपार खुमाई, ढोपार कुमार, ढोपार ढोपार खुमाई, कुमार, ढोपार कुमार. ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ढोपार खुमाई, ढोपार कुमार, ढोपार खुमाई. ढोपार कुमार. काय करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. धर्माची संस्थापना त्याच्यासाठी केला नारायणी अवतार. आणि द्रौपदी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम.
ऐसे देई प्रेम काही कळा. अभंगाचा भाव आपल्या पुढं मांडला. खरं म्हणजे 12 वाजले पण एकाचे बी चेहऱ्यावर भुकीचा वानवळा दिसा नाही. दिसायलाय का? दिसायला लागलाय का? माणसाला वाटायला पुढं काय अजून काही आहे का आता? बरोबर आहे का नाही? अजून आता काय? आणि मग यशोदेनं सांगितलं कृष्णा खोड्या दे टाकून, खोड्या टाकून दे. उद्या जाई राना सवे घेऊन गोधना. देवानं सांगितलं ठीक आहे. देव माडीवर गेले. कुठे गेले? माडी कळती का? माडीवर. आणि माडीवर जाऊन आवाज दिला काय? प्यांद्या बोबड्या प्यांद्या सुदाम्या हे मला काय रे? अरे अर्ची आली यार. आपलं हे ते नाही ते नाही ते यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. यार तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. यार गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. काय कीर्तन ढिलं नाही जमत मला. ती ढिलं जमत नाही ढिलं. पण आता काय करावं? आता कधी कधी नाही इलाज असतो. बरोबर आहे का नाही? तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आपलं बायकोपेक्षा जास्त कीर्तनावर प्रेम आहे. कमी जास्त थोडं बी जमत नाही आपल्याला. काय करणार सांग? सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे डॉक्टर रानात निघाले. रानात निघाल्याबरोबर सकाळी 6 वाजता गायी घेतल्या नंदाच्या दारात. यशोदा ए मैया. मैया बाहेर आली. काय रे पेंद्या? कुठे कन्हैया? लाला कुठे? मुरली कुठे? कुठे कन्हैया? झोपलाय. अगं उठव त्याला. त्याला म्हणा आले सगळे. काना ढवळी आली काना पवळी आली. ढवळी आली काना पवळी आले. काना ढवळी आली काना पवळी आली. ढवळी आली काना पवळी आले. गाईला की तू पेद्या सुद्धा. गाईला की तू पेद्या सुद्धा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. यार तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. यार तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाईची नाव आहेत ह्या गाईची. काना ढवळी आली कान्हा पवळी आली. गाई राखी तू पेद्या सुदा. गाई राखी तू पेद्या सुदा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ रानात निघाले. आणि आता रानात गेले हो खेळ. हमामा हुतुतू चेंडू लगोऱ्या नाना परी. अनेक प्रकारचे खेळ. विट्टी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी. विट्टी दांडूचा खेळ मांडला. एक विटीने एक दांडू. एक जणानं कोलायचं दुसऱ्यानं झेलायचं. लक्षात आलं? कोलाकुली झेलाजी म्हणजे विट्टी दांडू. त्याला संसार म्हणतात. एक जणानं कोलायचं दुसऱ्यानं झेलायचं. दुसरे बायकोनं कोललं तर नवऱ्यानं झेलायचं. नवऱ्यानं कोललं तर बायकोनं झेलायचं. कुणी गरम तर कुणी नरम. लक्ष द्यायला लागले. दोन्ही गरम म्हणलं की फेस टू फेस होऊन भडकाव होत असतो. कारण कसं असते ती ही बाई नावाची जातच अशी देवानं बनविलेली महाराज. रिवर्स गिअर टाकीतच नाही. तटीला पाय देऊनच राहणार. हा हो बरोबर आहे का नाही? आपल्यालाच रिवर्स टाकावं लागतोय का नाही टाकावं लागत सांगा. हा माणूस 2-4 दिवस तटीला पाय देऊन राहीन. पण बाया महिना महिना बी तटीला पाय देतात. चला शेवटी आपल्यालाच दिवस टाकावं लागतोय. जाऊ दे चुकलं माझं काय नाही. कबूल करणे हा गुणच बायकडे देवानं दिलेलाच नाही. काय असेल काय नसेल ती कशा बी गेर टाकून मागं पुढं करून का व्हायना पण त्यांचंच खरं करून दाखविना. आपण म्हणलं हे असं. आणि शेवट एक ध्यानात ठेवायचं.
कसले बी भांडणं हो द्या, किती बी भांडणं बायकूनच उकळून काढलेले असू द्या, शेकणार आपल्यावरच. आपला काहीच संबंध नसू द्या, तिनंच काढलेलं असते उकरून भांडण काही ना काहीतरी, पण शेवट आपल्यावरच येणार. तुमच्यामुळं झालंय. माणसाली पटायलंय बरं का, लक्ष द्यायला लागलंय का नाही. शेवट आपल्यावर शेकणार. शेकत आहे का नाही बोला हो, शेकत आहे का नाही. रिवर्स कुणाला टाकावं लागतोय? नवऱ्याला. आपल्याला टाकावं लागतोय. माणूसाला काय काय मेमरी कार्ड वेगळं टाकलेलं बायाला देवानं. आपल्याला वाटतंय कुठं नादी लागावत बसावं, कुठं नादी लागावं, काय करावं, पटकन आपलं मिटून घ्यावं. वाटतंय का नाही माणसाला बोला की, वाटतंय का नाही. नादी लागायला नको वाटते म्हणून रिवर्स टाकते. काय देवानं गुण दिलेला आहे आणि काय नाही, काही कळतच नाही. काय बरं कळायला बी तेवढी जजमेंट लागत नाही. हां, ती शेणातल्या किड्यासारखं तिथल्या तिथं डोकं चलतंय. लक्ष द्यायला लागलंय का नाही. मुख्यमंत्र्याची बी बायको असू द्या महाराज, कुणाची बी बायको असू द्या, काही फरक पडत नाही. महाराज असू द्या, निम्मे भजनी बायकाने हाणलेले. काय म्हणणं तुमचं सांगा. मला 3दा चेचलेलं आहे, 3दा. माईच्यांना बाड नाही. काय सांगायचं तुम्हाला. हा, या सोपी गोष्ट दिसायला लागली. उगं चाललंय बरं आहे बरं आहे, नाही तर काय खरं आहे महाराज. नाही तर काय माणसं टप्पू माळा घालून बोंबलत सप्त्याने हिंडा येडे आहेत का. लक्ष द्यायला लागलंय का नाही सांगा बरं. हा, लय धंदा बेकार आहे नाही महाराज. हा, एक करायला गेलं की तिसरंच होऊन बसते. माणसाच्या डोक्यात वेगळंच असतं आणि वेगळंच होऊन बसते. आपलं डोकं एककडे चालणार आणि बाईचं डोकं तिसरीकडे चालणार. चिवट माणूस म्हणते हे बघ काही बी असो, माझं चुकलं, हे बघ मला मायशी पण लागलं, मलाच लागलं, मायच्यानं लागलं. लबाड नाही काय सांगा तुम्हाला. हो ना, 10-5 रुपयासाठी नाटकं करायला गेलो पण लागलंच ती गपकून. काय सांगा असतं संसार आहे काय. अवघड धंदा आहे ना, सोपी गोष्ट आहे का सांगा. काय करावं सांगा ना. आता बघा, एक इटीने एक दांडू. इथवर आलं की आपलं ज्याला जिलीन कोला कोली. हा, आणि मग विटी दांडूचा खेळ खेळला, अनेक खेळ खेळले. आणि खेळ खेळत असताना झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. झाली आता वेळ म्हणते आना शिदोऱ्या. झाली आता वेळ म्हणते आना शिदोऱ्या. काम सारून सकळा, काम सारून सकळा, अवघे मिळाले गोपाळ, अवघे मिळाले गोपाळ. झाली आता वेळ म्हणते आना शिदोऱ्या. 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 काम सारून सकळ, अवघे मिळाले गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. आणि मग सगळ्यांनी खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आपापल्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, त्या शिदोरीचा काला केला. आणि सगळ्या शिदोरीचा काला गोपाळांना वाटला. तोच काला सुवर्णमहोत्सवी 50वे वर्ष पूर्ण होऊन 51व्या वर्षात पदार्पण करणारा आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा सप्ताह. आजपासून त्याची 52व्या वर्षात सुरुवात झाली. 51 आज पूर्ण झाले. आणि योगायोगानं गेल्या वर्षीपासून काल्याची सेवा माझ्याकडे सोपवली. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला काही कुणाचं सौजन्य नाही, आपल्याला गावाचं सौजन्य. बरोबर आहे की नाही. सगळ्या गावाचं सौजन्य आपल्याला. त्याच्यामुळे 10-5 रुपये जास्त बी द्यायला काही अडचण. एक माणूस एवढ्याला द्यायला लागला, एकटाही सर 40 आणि 50 द्यायला म्हणल्यावर गावाची द्यायला काय अडचण आहे का मला सांगा. लक्षात आलं का नाही. म्हणून आपल्या सगळ्याचं प्रेम प्रेम. बुकिंग झाली, बुकिंग काय नाही. आपल्या सगळ्याचं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचं योग आहे. आमचं जास्त पैसे माणसं माणूस की हा लय आत्ते बी नाही, लय कमी बी नाही, लय जास्त बी नाही. निवळच जर डिझेलवारी जायचं म्हणल्यावर विकस जमन. बरोबर आहे का नाही. लय कमी बी नाही, पण लोकांच्या तुलनेत आपलं कसं आहे, लेवल धरून आहे आपलं. काही लय लेवल सोडून नाही आपलं. बरोबर आहे का नाही सांगा. म्हणून परमार्थ व्हावा हा एक उद्देश डोळ्यापुढे. आणि आपण सगळेजण जमलात.
आमचे जे हो कीर्तन यूट्यूब चॅनलवाले त्यांनीही आज यूट्यूबवर हे सगळं शूट केलं आहे आणि हे सगळं शूट करून यूट्यूबला बी हे कीर्तन टाकणार आहेत. त्यांनाही गावकऱ्याच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो की योगायोगानं आमचं जेवढं सोशल मीडियाचे व्हिडिओ वगैरे करतात ते ही सगळं एडिट करण्याचं काम करत असतात. आमचा दुर्गावचा पुरुषोत्तम बी दिसायला कुठं इकडं बसला आहे तिकडं आहे. बरेच मंडळी आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. असंच प्रेम सगळे मंडळी देशमुखवाडी धांडेवाडी ही सगळी मंडळी आलेत त्यांना सगळ्याला धन्यवाद देतो. आपलं प्रेम असंच आपल्या पाठीशी असावं. दानवे सरांचं आमचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि त्यामुळं सेवेचं योगाने तर धावपळीचं काळ आहे सर सगळा, पण तरीही आमची मैत्री म्हणजे अशी भांडणातून मैत्री झालेली, लक्षात आलं का नाही, पण ती टिकून राहत असती कायमस्वरूपी. म्हणून पुन्हा एकदा सगळ्याला मनापासून धन्यवाद. काही चुकलं असलं माया वटीत टाका, मी गुंडाळून नेतो, डॉक्टरच्या बंगल्यापुढं झटकीतो. मला नेहून काय, मला जेव्हा तिथं जायचं म्हणून म्हणलं तिथं नेहून झटकीतो. बरोबर. शांती ब्रह्मपंडित महाराज मुंडे, आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य, माझे गुरु अर्जुनजी महाराज